हिथं येऊन अरे संभाजीनगरमधले म्हणून मी म्हणतो ठीक आहे, एखाद्याला नाही कळलं तर त्याला फक्त संकेतासाठी औरंगाबाद म्हणा, पण संभाजीनगर म्हणलंच पाहिजे. मला असं वाटतं हा शब्द लय महत्वाचा आहे. बरं आता हे काय तुम्हाला लय भारी वाटावं तुमच्या मला टाळ्या मिळाव्या म्हणून म्हणतच नाही. माझी कुठलीही पोस्ट बघा तिथं मी औरंगाबाद टाकच नाही, मी संभाजीनगर टाकतो. हे राजकीय इकडून सगळ्या गोष्टीतून नाव बदललं गेलं नाही बदललं गेलं तो नंतरचा विषय. आपल्या अंतकरणात जोवर संभाजी नगर येत नाही तोपर्यंत नाव बदलल्याच जाणार नाही, लक्षात घ्या. ते नंतरच आपल्याला काय करायचंय राजकारण. पण शंभूराजे गेले काय सामान्य गेले का? झालंय माझं कीर्तन. शेवटचे शब्द घेऊन जा सोबत. पकडले गेले होते बरं का दादा साहेब, पकडले गेले होते संभाजीराजे. आता तुमचंही रात्रंदिवस आम्हा युद्धाचाच प्रसंग आहे की कुठं काय गुन्हेगारी होईल, कुठं काय गोठाळा होईल, काही ना काहीतरी कुठं चालूच असते. कधी बी साहेबाचा फोन येतोय, निघाले आमचे साहेब. हे काय सोपं आहे का? मला वाटतं पोलिसाचं जीवन आणि सैनिकाचं ही सारखी जीवन आहेत, हे सोपं नाहीये. मग पकडला गेला नव्हता का धर्मवीर संभाजीराजा? आणि कसा पकडला सांगू का? हे वाक्य सोबत घेऊन जा. मग आता तरी मला वाटतंय आपल्या माणसांची साथ द्या. धर्मवीर संभाजीराजे पकडले गेले याचं कारण होतं आपली माणसं आपल्याला फितूर झाली होती. आणि मला वाटतं आपली माणसं ज्यावेळेस आपल्याला साथ देत नाहीत ती फितूर होतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं धर्म बुडतो दादा. मग मला असं वाटतं वाक्य नुसतं स्टेटसवर ठेवू नका, आपली माणसं आपण मोठी करा. तर खऱ्या अर्थानं ते अंमलात आणा आणि खरंच आपली माणसं मोठी करायची शिका. जोवर आपण आपली माणसं हे आल्याला काय म्हणले अभिमानाने, आमच्या गावातच 10-12 कीर्तनकार आहेत ही सगळी मंडळी. ही आपली माणसं आपण मोठी केलेली आहेत, लक्षात घ्या. आणि यांचा सन्मान असू द्यात. काय शौर्य होतं. ए माय बाप सोबत चला रे माझ्या. येत्या संभाजीराजांच्या जयंतीला शंभू चरित्र सांगत होतो. माझे तरुण मंडपात बसले होते पण उठून गेले होते बरं का. मला असं वाटलं की माझं चरित्र ऐकताना आवडलं नाही काय, सैनिक सांगताना आवडलं नाही काय, एवढं जबरदस्त बलिदान. अरे माझा राजा तर अफजल खानाच्या मिठीत होताच की, पण माझा शंभू राजा पकडला गेला. आणि सांगू का तुम्हाला, शंभू राजा ज्यावेळेस पकडला गेला ना, शेवट कोण आठवत होतं शंभू राजांना? आपला बाप आठवत होता, हा भगवा आठवत होता आणि हे स्वराज्य डोळ्यासमोर होतं. अंगावर शहारे आले होते, उंटावर उलट टांगलं होतं, वेदना होत होत्या, असत्य वेदना होत होत्या. कुणी झाडावून जाऊन बघत होतं, कुणी घरावर चढून बघत होतं. आणि शंभू राजा फरफटत घेतला जात होता. कुणाला समजत नव्हतं काय चाललंय. खरं सांगतो गड किल्ले असे डोकावून बघत होते, पण गड किल्ल्यांना समजत नव्हतं आपला शंभू राजा आहे. राजा मनातल्या मनात म्हणत होते, जगदंबा आई भवानी काही चुकलं असेल तर माफ कर, पण जे काही कार्य केलं हे स्वराज्यासाठी केलं. अरे रगेल आणि रंगेल जा असताना माझा राजा तर औरंगजेबासमोर झुकला असता बरं का. रगेल होता का, रंगेल होता का? काही लोकांनी बळच काहीतरी इतिहासात वेगळं फरफटून त्यांचे नाव नाही घेत. लई येते मल्हारराव चिटणीस बिटणीस, लई लिस्ट मोठी आहे. सांगल कधी परत आल्यावर शंभू राजांचं विस्तृत चरित्र सांगल, लक्ष देऊ नाही का. ज्यावेळेस पकडले गेले ना शंभूराजे, माईबाप सोबत चला ना माझ्या, फरफटत नेत होते शंभू राजांना. गड किल्ले बघत होते. गड किल्ल्यांना समजत नव्हतं आपला राजा आहे. एवढी अवस्था बेकार, अख्खी शरीराची चमडी सोडली गेली होती. इतका त्रास भयानक होत होता. कोणी मिठाचं पाणी टाकायचं आणि कोणी मसाला लावायचं. शंभूराजे विचार करायचे, हा देह ज्या स्वराज्यासाठी जिजवला त्या शरीरावर जर मिठाचं पाणी पडलं आणि अजूनही माझ्या लोकांना माहिती नाही मी पकडल्या गेलोय, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल वय. अरे एखादा आपला माणूस ज्यावेळेस आपल्याला फसवतो ना, हे सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि फसवणाऱ्यानं लक्षात घ्या, आपल्या माणसाला तुम्ही जेव्हा फसवता ना, ते फसवणाऱ्याचा पराजय नसतो, ज्यांनी फसवलंय ना त्याचा पराभव असतो, लक्षात घ्या. माझा मुद्दा लय मोठा होता, ज्याला कळला असतं त्यांनी सोबत घेऊन जा. शंभू राजा पकडला गेला होता ना, काय वाटायला वेदना आल्या होत्या. औरंगजेब सांगत होता, अरे तख्ता कुला रखे थे. ज्यांनी स्वराज्याचा तख्त या खांद्यावर घेतला आणि कुला ठेवलेला, डोळ्यात पाणी नव्हतं. कवी कलशाला ज्यावेळेस बरोबर घेऊन, मैत्री काय असावी याच्यातून कधी दिसती का मैत्री? चरित्रातून काय शिकायचं? नुसतं अंगावर काटा नाही यायला पाहिजे. कवी कलश पडले ना खाली आणि कवी कलश सांगतायत, राजे मै गिर गया राजे. अरे एखादा राजा असता तर मित्राला तिथं कुणी दुसरा असता तर सोडून गेला असता. ए कवी कलश, अरे तुला सोडून नाही रे जाणार येड्या. एवढी मैत्री, एवढं प्रेम. राजा तुम्ही पकडल्या जाताना, ए कवी कलश, अरे चल ना येड्या. राजा एवढं प्रेम करता का रे? ए कवी कलश, अरे तुझ्या कवितांनी आजपर्यंत प्रोत्साहन मिळलं रे आणि तुला सोडून जाईल का? हे स्वराज्य उगच नाही निर्माण झालं. माईबाप मैत्री काय असते या दोघांकडून शिकावं, कवी कलश आणि शंभूराजे.
मला असं वाटतंय मैत्रीचं नातं ज्यावेळेस निस्वार्थपणे या ठिकाणी होईल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मैत्री होईल. जिथं स्वार्थ आहे ना तिथं नात्याला अंत आहे, आणि जिथं निस्वार्थपणा आहे ना ती नाती शेवटपर्यंत टिकतात. म्हणून कवी कलशला सोबत घेऊन संभाजीराजे गेले. सोबत घेतलं रे. कवी कलशाच्या डोळ्यात पाणी होतं, कारण की कवी कलशला माहिती होतं शंभूराजांचं काय होणार आहे. एवढा अत्याचार सहन केला, एवढे दिवस अत्याचार झाला. कुणी गुडघ्याच्या वाट्या काढून नेल्या, कुणी यायचं पायाची बोट अशी सपकन कापायचं. लय त्रास व्हायचा, लय यातना व्हायच्या, लय वेदना व्हायच्या. पण फक्त मासाहेब आबासाहेब हे स्वराज्य आणि हा भगवा फक्त डोळ्यासमोर व्हायचा. आता राहत नव्हतं औरंगजेबाला. काहींनी विचारलं, 2 प्रश्न विचारले, मुसलमान होतो का आणि माझी पोरगी करतो का, असलं विचारलंय वे. हे विचारलं वे औरंगजेबानं. अरे तुझी कुठली माणसं होती, आमची कुठली माणसं तुझ्याकडे जी होती, काय प्रश्न जरा समजून घ्या ना. विचारले काय होते, काहीतरी गैरसमज करून इतिहास नका ना ऐकू. असले प्रश्नच विचारले नव्हते. त्या औरंगजेबाच्या मुलीचं वय काय होतं, शंभूराजांचं वय काय होतं, जरा इतिहास बारकाईनं वाचन, मग कळन नेमके प्रश्न काय विचारले होते. समोर होते संभाजीराजे आणि आता शेवटची शिक्षा चालू होती. झाले माझं कीर्तन, सोबत चला. पडला होता माझा सैनिक, लागल्या होत्या देहावर गोळ्या आणि घरची आठवण काढत होता. प्रत्येक सैनिक ज्यावेळेस जातो ना, या देहावर गोळ्या लागतात ना, अगदी शेवटाला येतो ना, त्यावेळेस सगळे जीवलग आठवत असतात. त्याला असं वाटतं माझ्या आईचा हात माझ्या हातात असावा, माझ्या मुलं बाळं माझ्या जवळ असावीत, माझ्या पायापाशी बसावीत, माझ्या आईनं माझ्या बायकोनं मला विचारावं एवढ्या गोळ्या तुम्हाला लागल्या, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला खरंच त्रास होतोय का हो. मग तो सांगतो, जाता जाता त्याला असं वाटतं की मी यांना सांगावं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी आणि सखळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठी सरंग बोलावितो. मला असं वाटतं त्याला माहिती असतं जात असतो. शंभूराजा जात होता, तप्त सळ्या केल्या होत्या, हे लक्ष देऊ नाही का. हे काय एवढं सोपं नव्हतं. फक्त डोळ्यासमोर 2 मिनिटासाठी आणा. कीर्तनाला थोडा उशीर झाला म्हणून आपण चर्चा करतो, पण मला असं वाटतं की 2-2, 3-3 वाजेपर्यंत लढतात ते. वेळ बघत नाही, काळ बघत नाही. या तप्त सळ्या किरणजी ज्या वेळेस केले ना, अशा तप्त सळ्या आणि शिक्षा देणार होते शंभूराजांना, डोळ्यात टाकणार होते. आणि मग कवी कलश म्हणतोय, राजे तप्त सळ्यात आल्यात जी. राजे सांगतायत, मग कवी काही नाही राजे, आयुष्यभर हे डोळे कधी झुकले नाहीत, मला असं वाटते डोळे झाका राजे. काय वेदना झाल्या असत्या कवी कलशला. माहिती होतं, अरे लालबुंद सळ्या जाणार होत्या ना डोळ्यात, आणि डोळे असे वरती होते. औरंगजेबाला वाटलं की शंभूराजे डोळे खाली घेईन झुकविल, अजिबात नाही. मान वरती घेतली, डोळे अजून विस्मरले. आता पापणी लवत नव्हती, आता पापणी लवत नव्हती. या तप्त सळ्या डोळ्यात जाणार होत्या आणि कवी कलशच्या डोळ्यात पाणी आलं. राजे आता तरी डोळे झाका राजे, माघार घ्याजी राजे. अरे घेणार कसा, या महाराष्ट्राचा वाघ समोर होता, डोळे उघडे होते, तप्त सळ्या डोळ्यात गेल्या होत्या आणि डोळे बाहेर आले होते दादा. फक्त उरल्या होत्या खोमण्या आणि डोळे गरगर फिरत होते बरं का अभिषेक महाराज. ए माय बाप, डोळे गरगर फिरत होते. ते काय सांगत होते माहिती का, हे डोळे फिरत असताना स्वराज्याकडे पाहत होते. रक्त भंबाळ झालं होतं या ठिकाणी, खोमण्या उरल्या होत्या. आता जीभ कापायची होती, पण ही शिक्षा लय जबरदस्त होती. औरंगजेब घाबरला होता. आता समजत नव्हतं, डोळे काढले तरी. अरे काय त्याचे जे साथीदार आहे ना किरणजी, बरं का दादा, त्यांना काय सांगत होता, ए गुस्ताको, ए नादानो, अरे देखा क्या इसका शौर्य, अरे हमने हाथ काट दिए इसने कभी हाथ नहीं फैलाए हमारे सामने. अरे हमारे राज्य में इस संभाजी राजे जैसा पुत्र क्यों नहीं रे पैदा होता गुस्ताको. हमारे जनान खाने में इस संभाजी राजे सरी का पुत्र क्यों नहीं पैदा होता. आणि मग संभाजी राजे सांगत होते, ए औरंगजेब, अरे संभाजी सारखा पुत्र जन्माला येतो या महाराष्ट्राच्या मुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. इतर ठिकाणी संभाजी राजा जन्माला येऊ शकत नाही. ए माय बाप, प्रोत्साहन म्हणून नाही सांगितलं, आता जीभ कापणार होते आणि या ठिकाणी डोळे काढले, पण घाबरला नाही. हे पाहून या ठिकाणी औरंगजेबाने त्याचं जे सिंहासन ते त्यागलं होतं. आणि मग संभाजी राजा विचारतोय, हे कवी, डोळे काढले पण त्रास नाही रे होत वेड्या. बघ ना, रक्त येते मला माहिती, फक्त दुःख याचं वाटतंय, डोळे काढल्याचं नाही. या डोळ्यांनी आता हा भगवा पाहू शकणार नाही, हे स्वराज्य बघू शकणार नाही आणि हे स्वप्न पूर्ण झालेलं बघू शकणार नाही, म्हणून दुःख वाटतं रे कवी. याच्यावर सुचते काही कविता. बघतो औरंगजेब उठून समोर उभा राहिलाय. आता कवी कलश म्हणतो, राजे आप क्या कविता, अरे आयुष्यभर तुझ्या कवितेने प्रेरित झालो रे. बोल ना शेवटचं वाक्य, राजे तुम हो सांजे क्या खूब लढे हो जंग. ओ राजे,
अरे तुम हो सांजे क्या खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्याचे हे औरंग. औरंगजेबानं त्याचं सिंहासन त्यागलं राज, एवढं तुमच्या चेहऱ्याचं तेज आहे. आता जीप कापली, शेवटचा 1 मिनिट राहिला दादा. आता या ठिकाणी संभाजी राजेंची जीप कापणार होते. का जयंती साजरी करावी माझ्या राजाची, का पुण्यतिथी असावी, का असावी, अरे काय बलिदान आहे. अरे जीप कापली, 5-6 जण कोणी हात धरले, कोणी पाय धरले. इतका योद्धा होता, इतका जबरदस्त होता. कोणी जबडा धरतोय, जीभ, अरे जीभ कापायला जीभ बाहेर यायला पाहिजे ना. जीभ बाहेर येत नव्हती मायबाप. कुणी काय करतंय, कुणी मग शेवटी डोक्यावर मारतंय, कुणी पाठीत मारतंय. अरे जीभ बाहेर येणार कशी, जबडा उघडणार कसा. अरे काय साधारण जबडा होता का. अरे तो वाघाचा जबडा होता. तो वाघ होता जो सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात ही जात सांग अजिबात नाही. याच्या मागचा उद्देश हा होता की छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी करू ना, तर त्याबरोबर धर्मवीर संभाजीराजांचीच करा, राजांची पण करा आणि शिवाजीराजांची पण करा. सगळ्यांची करा. सगळे समाज सुधारक डोळ्यासमोर धरा. एक कुणाचंच कुणासाठी असं वेगळं काम नाही. माईबाप बोलताना काही चुकलं असेल, वाणीतून एखादा शब्द गेला असेल, हे बलिदान खूप मोठं होतं. हे सांगताना अगदी तुम्हाला खोटं नाही सांगत किंवा इथं काहीतरी सोंग आणायचं आणि काहीतरी सांगायचं अशातला विषय नाही आहे. मी नेहमी सांगत असतो, मला असं वाटतं ही माणसं गेलीत, आपल्यासाठी गेलीत. आपण इथं बसलोत, ते नसते ना तर आपली इथं कीर्तनं झाली नसती बरं का. मला असं वाटतं हे राज्यच आपलं झालं नसतं, हे आपण इथं नसतोच. ह्या सगळ्या गोष्टी थोडा बारकाईने अभ्यास करा. जरा आई आता जरा पोरांना आहे ना थोडंसं शौर्य शिकवा. कवर त्याला सांगणार बोखाडी आला आणि बागुलबो आला. त्याला जरा सांगा ना शौर्यवान हो बाळा, सैनिक हो, पोलीस हो, IAS कर, IPS कर, तू काहीतरी अधिकारी हो, कीर्तनकार हो, हेही सांगा. वारकरी संप्रदाय ते, कारण की वारकरी संप्रदायाचा का संप्रदाय अख्ख्या जगात नाही, लक्षात घ्या. सर्वश्रेष्ठ संप्रदाय. असो मायबाप बोलताना वाणीतून एखादा शब्द गेला असेल, कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील, परत कधी आलो, नक्कीच भागात आलो, परत कधी आलो तर नक्कीच सांगेन. आणि ह्याच्यातून एकच बोध होता, बाकी काही नाही. 5 मावळे इथले सैनिक व्हावेत, आपल्या गावातले एखादा तरी सैनिक आत्ता असेलच, भविष्यात व्हावेत. लगेच होत नसते, त्याला तेवढा व्यायाम एक्सरसाइज, त्याला अभ्यास करायला लागतो. आणि व्यसन जरा सोडा, थोडंसं लांब राहा व्यसनापासून. त्याच्यामुळं काय झालं, पिढी बिघडत चालली नाही. एकाचं पुढच्याचं बघतंय ते मागचं बी तसंच करते असं. चला माझ्या हे काय झालं, वाणीतून एखादा बोलता बोलता ओघाने शब्द गेला सर, शूटिंग चालू होतं, इथं बसल्यापैकी कुणाच्या जर भावना दुखवल्या असतील, मी अंतकरणातून माफी मागेल. हे काही बोललो माझे गुरुवारी वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची असणारी कृपा, जे काही बोललो माझ्या वडिलांचे गुरुवारी वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर यांची असणारी कृपा. शिवचरित्र पूर्ण मांडलं असतं, पण तसं नैमित्तिक कीर्तन असलं तर मांडता येतं, किंवा आयोजकांनी सांगितलं तर मांडता येतं. आता लय वेळ झालेला आहे, तुम्ही म्हणता बास करा, तर तुझं लई वेळ तू आमचा घेतलेला आहेस. माझी जेवढी विनंती होती तेवढी इच्छा फक्त पूर्ण करा. हे सगळे आपल्या डोळ्यासमोर ठेवा. हे अप्रतिम असा या ठिकाणी महोत्सव साजरा केला, यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि मला एक आव्हान करायचंय की अशा कामात जरा मदत करा. कारण हे प्रबोधन झालं तर कुठंतरी काहीतरी, नुसतंच आपण म्हणतो कीर्तनाने कुठं हे झाले, कारण तमाशाने कुठं बिघडले. अरे म्हणूनच आपण नुसतं मागं वडलं लोकांना. पोरांना जरा प्रोत्साहन द्या. चांगली काम करतात ना त्यांना, हे काय दोथरा उभी आहेत, त्यांना किती येते महत्वाचं नाही, ह्या वयात त्यांनी दोथरं घातलेत हे लय महत्वाचं आहे. चला असो, या ठिकाणी सगळ्या आता कलाकारांचे नाव नाही घेत, सगळ्या कलाकारांसाठी, गायकांसाठी सुंदर या ठिकाणी रंगदेवता निर्माण केली, यांच्यासाठी टाळी वाजवा. वा क्या बात आहे. आयोजकांसाठी वाजवा, सगळे मिळून करतायत. आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला आर्थिक कामाशिवाय काय हातभार लागत नसतोय, आर्थिक हातभार लावला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि जे लावणार आहेत आर्थिक हातभार त्यांच्यासाठी बी वाजवा, म्हणजे जे लावणार नव्हते ते बी लावतील. लक्षात घ्या, धर्माच्या कामासाठी अरे ते दुप्पट होत असते. नुसते कीर्तनकार किती पैसे घेतो याच्या नका चर्चा करत जाऊ. ते काय असते त्याच्या मागं लय मोठं गणित आहे, ते काय सोपं नाही. सांगेन परत कधी आल्यावर. चला ना मायबाप, काय असतं तसं जीवन आहे ना. झालं माझं कीर्तन, एक क्षण सोमनाथ दादा आता गाडी चालवते, आपण येता येता एक क्षण हुकला तर गेला ना त्यो. का पाकिट बघायला मिळणार आहे कितीचं भरलंय. माझं थोडं असं स्पष्ट असतं या. तुम्ही थोडंसं काय नाही उपभोगन, काय नाही जीवन असंच मस्त जागायचं एक बार जाणे का, आणि गेल्यानंतर आठवण आली पाहिजे, बस मग जागला तुम्ही. चला असो, या ठिकाणी साऊंड सिस्टीमसाठी टाळी वाजवा.
या ठिकाणी सगळे महाराज मंडळी आले. हे तर सगळे समोर बसून सगळ्यांनी चिंतन ऐकलं. हे माझ्या उजव्या साईडला महाराज बसलेत. सगळेच महाराज, डोळ्यात पाणी होतं. आमची लोगावची मुलं आलीत. तुमचा स्वभाव गोड आहे बरं का विकासाचा, म्हणजे जरा वेगळाच माणूस आहे ती, थोडासा अलग अलग हे हो, लय अंत करणार तळमळ, काहीतरी वेगळं करायचे नेहमी असते. मला म्हणलं येत नाही यूट्यूब का, बोले तुम्हाला चॅनल निकालो ना, बोले तर त्यांच्या अंत करण्यात नाही बावला. म्हणजे तुमच्या चॅनलला नावं नाही ठेवले बरं, तुमचा ग्रेटच आहे, लक्षात असू द्या. चला हा या झालं. या हे से आलेत ना हे सगळे श्रोते, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजू. मग तुम्हीच वाजवायच्यात ना, आम्ही बी. या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे मित्र सोमनाथ दादा आले. या ठिकाणी आमचे वैजापूरचे आमचे बंधुतुल्य या ठिकाणी तुलसीराम दादा गायकवाड. त्यांची दुटी खूप मोठा लोड आहे त्यांच्यावर कामाचा. ते सगळं सोडून फक्त एका फोनवर ते माझ्यासाठी कुठेही यायला तयार असतात. काही जोडलं नाही, याच्यात काही देवाणघेवाण नाही, फक्त प्रेम आहे आणि प्रेमानं नाती. यासाठी ताई पण आल्यात या ठिकाणी, निशाताई आल्यात, त्यांचंही एकदा धन्यवाद. सगळ्यांचं धन्यवाद. आणि माझ्यासाठी बी एकदा टाळ्या वाजवा बरं. आता कुणाचं नाव राहिलं असेल तर अंतकरणातून माफी मागेल. हम नाम के प्रेमी नाही, हम हरिनाम के प्रेमी है, याद रखो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे ज्ञानेश्वर